महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। भडगाव वाडे गावाच्या लेकीने गाठले आभाळ, भारतीय वायुसेनेत निवड। भडगाव तालुक्यातील वाडे येथील सुभेदार मेजर जयसिंग लक्ष्मण बडजावत यांच्या कन्या कुमारी सुष्मिता हिची भारतीय वायुसेनेत निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत वाडे येथे भव्य सत्कार समारंभ पार पडला। यावेळी चाळीसगावचे माजी सैनिक आबासाहेब गरुड, सागर माने, बाबरोडचे प्रवीण राजपूत, ऑन ड्युटी सैनिक जयसिंग बडजावत, रवी पाटील, माजी सैनिक एकनाथ सोनवणे, सुभाष परदेशी, पोलीस पाटील अरविंद पाटील उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया उपसंपादक प्रमोद वैष्णव, प्रतिनिधी डॉक्टर योगेश गोसावी, लक्ष्मण पाटील, लोकमतचे पत्रकार अशोक परदेशी यांची विशेष उपस्थिती होती। वाडेतील सरपंच नलिनी माळी, माजी सरपंच आधार माळी व ग्रामस्थ, माता पिता, बंधू भगिनी, बालगोपाल, तरुण मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आबासाहेब गरुड, एकनाथ सोनवणे, कवी नामदेव माळी, कुमारी सुष्मिता बडजावत यांच्या प्रभावी भाषणाने कार्यक्रमात जोश आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। मी फक्त माझ्या आई वडिलांचे आणि गावाचे स्वप्न पूर्ण केले, प्रत्येक मुलीने देशसेवेचे स्वप्न बघावे असे सुष्मिताने सांगितले। सर्व मान्यवरांच्या हस्ते सुष्मिताचा शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देत सुष्मिताने समाजातील मुलींसमोर एक नवा आदर्श निर्माण केला, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर योगेश गोसावी, भडगाव। जय जय महाराष्ट्र, जय जवान जय किसान। वाडेगावाचे सैनिक सम्राट, सैनिकांचे हृदयस्थान आमचे परदेशी साहेब सुभेदार मेजर एमसी ग्रुप मध्ये आहेत। त्यांची कन्या रत्न भारतीय वायुसेनेत एक सैनिक म्हणून भरती झाली। आम्हाला संपूर्ण वाडेगावाचे सरपंच, डेप्युटी सरपंच, पोलीस पाटील, सर्व आमचे आजी माजी सैनिक, आदर्श शेतकरी, टायकरी, मायकरी, वारकरी संप्रदाय यांच्या वतीने आम्ही आमच्या या खानदेश कन्येला शुभेच्छा देतो। ती निश्चित रूपी पुढचा खंतर प्रवास भारतीय वायुसेनेत पूर्ण करेल, या वाडे गावाचं नाव मोठं करेल, भडगाव तालुक्याचं नाव मोठं करेल, जळगाव जिल्ह्याचं नाव मोठं करेल, या खानदेश विभागाचं नाव मोठं करेल आणि निश्चित रूपी साहेब ऑन ड्युटी असताना आज एकदम साहेब सुभेदार मेजर आहेत, दिदीने त्यांची जागा सांभाळलेली आहे। माझा दिदीला सर्व सैनिक परिवाराच्या वतीने सल्यूट आहे। आमचे सागरांना माने असतील, आमचे माजी सैनिक प्रवीणदादा राजपूत असतील, आमचे एकनाथ आबा असतील, आमचे गुरुवर्य असतील, यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि वाडे गावाच्या बाकीच्या कन्यांनी तिचा आदर्श घेऊन या गावाचं नाव मोठं करावं। भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान। अपने देश, अपने गांव और अपने परिवार का नाम हमेशा गर्व से ऊंचा रखने का प्रयास करूंगी। और एक बात जो मैं आप सबसे शेयर करना चाहूंगी, जो शायद मैं कभी नहीं भूल सकती। नहीं जब मेरा टेस्ट था, ग्रुप डिस्कशन, इंटरव्यू वगैरह था, गेट के अंदर जाना था, बाहर बहुत भीड़ थी, बहुत लड़कियां आई थी। तब मेरे पापा ने मेरे पीठ पे हाथ रखा और थपथपाते हुए बोला, जा बेटा जा, मार के आजा बाजी, अपनी जो ये यूनिफॉर्म की परंपरा है वो कायम रख। तब आंखों में आंसू तो आए, पर एक अलग जोश भी आ गया कि नहीं, अब तो करना ही पड़ेगा, अब तो करना ही पड़ेगा। जैसे मेरे पापा ने 30 साल देश की सेवा की और कर रहे हैं, वैसे ही अब उनकी बेटी भी करेगी, पूरी देश की सेवा पूरी ईमानदारी से। और मैं गाँव की वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।